तुम्ही समाजातला एक मोठा प्रस्थ आहात. तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान सगळं आहे. तुमच्या विचारांनी लोक प्रभावित होतात. मलाही तुमचे विचार ऐकायचे. काय वाटतं तुम्हाला स्त्रियांबद्दल? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. लहानपणी आईने शिकवलेला शोक आहे, अजून पाठ आहे मला. लहानपणापासून आमच्या आई वडिलांनी आम्हाला हेच शिकवलं का ज्या घरात स्त्रीचा आदर होतो त्या घरात दारिद्र्य राहतच नाही बा. स्त्रीपासूनच सगळे सुरुवात आहे, तिच्यापाशी सगळ्याचा अंत आहे. जगाची निर्मितीच तिच्या उदरातून होते म्हणल्यावर आम्ही काय वेगळं बोलणार. आम्ही तरी प्रत्येक महिलेला पूजनीय मानतो. वाव, काय विचार आहेत. आय एम इम्प्रेस्ड. पण फक्त हे विचार आचरणात पण असते ना तर मला जरा जास्त आनंद झाला असता. युअर ऑनर, मला कोर्टाला हे सांगायचंय की हे जे बोलतायत त्यातली एकही गोष्ट त्यांच्या आचरणामध्ये दिसत. युअर ऑनर, माझ्याकडे हे आणि ह्यांच्या पत्नी शालन आणि मालन निंबाळकर यांचे फोटोज आहेत. तुम्ही जर फोटो नीट बघितले तर आपल्याला असं दिसेल की त्या सगळ्या फोटोंमध्ये त्यांच्या दोन्ही धर्मपत्नी जालिंदर यांच्या मागे उभ्या आहेत. त्यांनी सारखेच दागिने घातलेले आहेत, त्याच साड्या घातलेल्या आहेत. जणू काही एकाच छापातल्या दोन बाहुल्या बनवले त्यांना. त्यांना समाजाला दाखवून द्यायचं होतं की त्यांच्या बायका ह्या त्यांच्या फक्त बायका आहेत आणि त्या त्यांच्या मुठीत आहेत. कालिंदी मॅडम, या सगळ्याला काय सेन्स आहे? हे फोटो वगैरे दाखवून तुम्हाला नक्की काय सिद्ध करायचं आहे? मला फक्त एवढंच सांगायचंय कोर्टाला की ह्यांच्याकडे फक्त आरोपी म्हणून न पाहता त्यांच्याकडे एक प्रवृत्ती म्हणून, विकृती म्हणून पाहिलं पाहिजे. वा 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 वा, काय मुद्दा एक्सप्लेन केलाय माझ्या वकील मैत्रिणींनी. माय लॉर्ड, मला इतकंच सांगायचं आहे, जर बघणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात खोट असेल तर निरभ्र आकाश सुद्धा त्याला काळच दिसतं. आणि अशी व्यक्ती पावसाचा आनंद घ्यायचा सोडून त्या भरलेल्या ढगांना कोसत बसते. आता हे प्रकरण सुद्धा असंच आहे. माझ्या आशिलांच्या दोन्ही पत्नी त्यांच्या संसारात सहखुशीनं राहत असताना त्यांना त्यांची ओळख निर्माण करण्याची इच्छा होण्याचा प्रश्न निर्माण होतोच कुठून? मुळातच या अशा कुठल्याही गोष्टी बोलून ही केस भरकटवू नये. माय लॉर्ड, मला असं वाटतंय की उगाचच कोर्टाचा मौल्यवान वेळ या सगळ्या गोष्टीत वाया जातोय. मागील तारखेला माझ्या आशिलांना जामीन मिळाल्यापासून आजपर्यंत माझ्या विरोधी वकिलांना कोर्टासमोर कुठलाही ठोस पुरावा सादर करता आलेला नाहीये. माझी कोर्टाला विनंती आहे, या अशा व्यर्थ चर्चेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा कोर्टानं जो काय असेल तो निकाल जाहीर करावा. बाजाल लय सहन केला या सूर्याला मी. आज या जगताप घराला संपूर्णच टाकणार का नाही बाबा. आपण पाठीमागच्या दरवाजाने बाहेर जायचं, थोडं लांब गेलं ना रिमोटचं बटन दाबून बॉम्ब उडवायचं. मग हे घर उद्ध्वस्त झालं तरी चालणार आहे, नवीन घर बांधू, पण यंदा सोडायचं नाही. ओ साहेब, ओ साहेब, चला ना, चला साहेब. माझे वकील मित्र परांजपे यांना निकालाची इतकी घाई झाली आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधल्या काही गोष्टीही त्यांना इग्नोर करायच्या आहेत. मी कोर्टाला सांगू इच्छिते की पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये व्हिक्टिमच्या नखांमध्ये जे धागे आढळलेले आहेत ते जालिंदर निंबाळकर यांच्या पंचाशी मॅच झालेले आहेत युअर ऑनर. आणि ते रिपोर्ट मी सबमिट केलेले आहेत. सर प्लीज. युअर ऑनर, हा पंचा जालिंदर निंबाळकर यांच्या घरातून मिळालेला आहे आणि मुख्य म्हणजे हा पंचा फाटलेला आहे. बर, मग तो फाटलेला पंचा माझ्या आशिलांचा हे कशावरून? तेही सिद्ध होईल. माय लॉर्ड, हे सिद्ध करण्यासाठी मी लॉन्ड्रीवाले हरिप्रसाद यांना बोलू इच्छिते. परवानगी आहे. आले का तुम्ही तिघी जणी? आयत्याच आवडीत गावलाय. आता एकीला पण सुट्टी नाही बरं का. त्यातल्या त्यात माझ्या बायकोला तर अजिबातच नाही. माझी गण, माझी गण गण. आता काय करशील? हा,
सगळे मारणार, सगळे मारणार, सगळ्यांना घेऊन मारणार मी. स्वतःला वाचवण्याला सोपं वाटतं का? निंबाळकर, संपला तुमचा विषय. हं? हरिप्रसाद सावंत, कसे आहात काका? बरं. मला सांगा, डॅडींच्या घरचे कपडे कधीपासून धुताय तुम्ही? बऱ्याच वर्षापासून. तुम्ही यांना कितपत ओळखता? म्हणजे यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये सांगू शकाल? हा, म्हणजे डॅडीनं वावगं खपत नाही, ते फार तापट आहेत. हे कशावरून म्हणताय तुम्ही? हे काय भांगपिरून कपडे धुतो का रे तू? आमचा पंचा फाटलाच कसा? काय झालं? काही दिवसापूर्वी ह्यांचा फाटका पंचा कपडे धुण्यात आला होता. ह्यांना का वाटले की मीच फाडला, त्यामुळे ते माझ्यावर चिडले. हा बघा, हाच तो पंचा होता का? हा मॅडम, हाच तो पंचा होता. अजून किती खालची पातळी गाठशील नीच माणसा? बा झाली, नाही तर हिच्या डोक्याचा बुगा करील, कळलं ना? हे प्रभाकर, गाडी काढ, बाजी पालटली, चल लवकर. तर तुम्ही हरिप्रसाद काका, मला एक सांगा, गावातून किती लोकांचे कपडे तुमच्याकडे धुवायला येतात? 50 एक घरातली कपडे धुवायला माझ्याकडेच येत असतात. ठीक आहे. मला एक सांगा हरिप्रसादजी, हा रुमाल कोणाचा आहे? ही ओढणी कोणाची आहे सांगू शकताय? मला माहित नाही. ही ओढणी तुमच्याच गावातल्या मुलीची आहे, जे तुमच्याकडे नेहमी कपडे धुवायला टाकतात. मला कसं आठवणार साहेब? जालिंदर निंबाळकरांचा फाटका पंचा बघून तो त्यांचाच पंचा आहे हे बरोबर आठवलं तुम्हाला? माय लॉर्ड, ज्या माणसाला परवा धुवून नेलेले कपडे आठवत नाहीत, त्या माणसाला जालिंदर निंबाळकर यांचा पंचा व्यवस्थित आठवतो, याच्या मागचं लॉजिक मला तरी काय पटत नाही. कालिंदी मॅडम, तुम्ही अजून थोडं ट्रेन करायला पाहिजे होतं यांना. मिस्टर परांजपे, मॅडम, अजून माझं बोलणं झालेलं नाहीये, तुम्ही बसा.